नमस्कार. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण भरपूर प्रोटीन असलेला डोसा बनवतोय. आजकाल सगळ्यांनाच वजन कमी करायचं आहे. सगळेच म्हणतात प्रोटीनयुक्त खा म्हणजे वजन कमी होईल, परंतु नेमकं काय खायचं हे समजत नाही. तर आज आपण हाय प्रोटीन डोसा बनवतोय. अगदी झटपट पद्धतीमध्ये, जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि त्यासोबत खाण्यासाठी ही खमंग अशी चटणीसुद्धा. तर इथं बघा आपण 1 कप ओला हरभरा घेतला आहे. म्हणजे जे हरभरे असतात ना, देशी हरभरे ते भिजवलेले आहेत रात्रभर. तेच 1 कप घेतलेत मी. याच्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं. त्यामध्ये 4 ते 5 आपल्याला लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या. थोडंसं आलं टाकून घ्यायचं. आवडीनुसार हिरवी मिरची टाकून घ्यायच्या. इथं मी 4 छोट्या हरी मिरची टाकून घेतल्यात. त्याचबरोबर याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची. अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आणि अर्धा कप आपल्या याच्यामध्ये बारीक रवा टाकून घ्यायचा आहे. पाव कप दही टाकून घ्यायचं. त्यामध्येच अर्धा चमचा आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. आता एवढ्या मिश्रणासाठी आपल्याला 1 कपच पाणी वापरायचं आहे. याच्यामध्ये व्यवस्थित असं आपलं बॅटर बनवून तयार होतं. सुरुवातीला अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं. छान असं वाटून घ्यायचं. नंतर त्यामध्ये आणखी अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आणि हे व्यवस्थित असं एकदम बारीक वाटून घ्यायचं. जेवढं शक्य होईल ना तेवढं बारीक वाटून घ्यायचं. तर इथं बघू शकता मस्त असं आपलं बॅटर बनवून झालंय. हा डोसा ना तुम्ही मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता. मस्त हेल्दी होतो, मुलांचं पोटसुद्धा भरतं आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो. थंड झाल्यावर सुद्धा हा डोसा खूप भारी लागतो. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता. तर इथं आपण सगळं बॅटर काढून घेतलंय. उरलेलं मी 1 ते 2 चमचे पाणी टाकून मिक्सरला फिरवून ते सुद्धा बॅटर आपण व्यवस्थित काढून घेतलंय. आता हे आपल्याला ना एक 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे. याच्यामध्ये आपण रवा वापरला आहे, त्यामुळे थोडा वेळ रेस्ट करून द्यायची आहे. तोपर्यंत आपण मस्त अशी चटणी बनवणार आहोत अगदी झटपट पद्धतीमध्ये. तर त्यासाठी इथं बघा मी थोडासा पुदिना, 2 ते 3 लसूण पाकळ्या, कोथिंबीर आणि 2 हिरवी मिरची घेतली आणि थोडासा कढीपत्ता घ्यायचा आहे आपल्याला आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळं आपल्याला ना छान असं वाटून घ्यायचं. याची चटणी बनवून घ्यायची आहे. हे तुम्ही मिक्सरला सुद्धा करू शकता. पुदिना घातल्यामुळं ना चटणीला चव खूप छान येते, त्यामुळे पुदिना जरूर टाका. तर इथं बघा ठेचा बनवून झालाय आपला. आता ही चटणी बनवून घेऊया. ही चटणी तुम्ही काकडीशिवाय सुद्धा बनवू शकता, परंतु काकडीमुळे ना ही चटणी आणखी पौष्टिक होते. इथं मी एक किसलेली काकडी घेतली आहे. त्यामध्ये आपण बनवलेला ठेचा टाकून घ्यायचा. आता त्यामध्येच आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे. दही थोडंसं घट्टसर टाकायचं, म्हणजे चटणी आपली जास्त पातळ होत नाही. कारण आपण काकडीमध्ये सुद्धा पाणी भरपूर असतं, त्यामुळे दही थोडंसं घट्ट वापरायचं. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आवडीनुसार दही कमी जास्त करू शकता, काकडी कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही असाच ठेचा दह्यामध्ये मिक्स करून जरी चटणी बनवली ना तरीसुद्धा चवीला खूप छान लागते. चटणी तर आपली बनवून तयार झाली. आता इथं आपलं पीठसुद्धा छान असं 10 ते 15 मिनटं छान भिजून तयार झाले. तर ह्याचे आपल्याला आता डोसे बनवून घ्यायचे आहेत. अगदी झटपट होतात. तवा छान गरम करून घ्यायचा. गरम झाल्यानंतर गॅस स्लो करायचा आहे आपल्याला आणि अशा प्रकारे आपण छोट्या आकाराचे डोसे बनवून घेतोय. तुम्ही मोठ्या आकाराचे सुद्धा बनवू शकता. वरतून थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि मस्त खरपूस होईपर्यंत हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तुम्ही एका साईडने सुद्धा भाजू शकता किंवा अशा प्रकारे दोन्ही साईडने सुद्धा छान भाजून घेऊ शकता. छान जाळीदार पडतो. याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा सोडा इनो सुद्धा वापरला नाही, तरीसुद्धा तुम्ही डोसा बघू शकता मस्त जाळीदार होतो. तुम्हाला क्रिस्पी पाहिजे असेल ना तर तुम्ही एकदम स्लो गॅसवरती भाजून मस्त क्रिस्पी करू शकता. तर इथं आपला मस्त असा डोसा बनवून झाला आहे. दुसरासुद्धा डोसा आपण अशाच प्रकारे बनवून घेणार आहोत. अगदी झटपट होतात, चवीलासुद्धा खूप छान लागतात. फक्त घालताना आपल्याला हे हलक्या हाताने घालायचे आहेत, म्हणजे तुटत नाहीत. आपण याच्यामध्ये हरभरा वापरला असल्यामुळे बाइंडिंग थोडंसं कमी येतं. त्यामुळे एवढंच की आपल्याला हलक्या हाताने छान असे घालून घ्यायचे आहेत. तर हा सुद्धा डोसा बघा मस्त बनवून तयार झाला आहे. याला सुद्धा खूप छान जाळी पडली आहे.
तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.